गणेश उत्सव अर्थातच टिळकांनी सुरू केला सार्वजनिक असा गणेशोत्सव. परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये एक गणपती हा नेहमीच पुजला जायचा. घरामध्ये गणपती आपण जेव्हा आणतो, त्याची पूजा करतो, त्यावेळच्या भावभावना वेगळ्या असतात. आपणही त्याला प्रार्थना करतो, नवस बोलतो आणि तो आपल्या नवसाला पावतो किंवा आपल्या प्रार्थना मागणी जे काय ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो. परंतु नंतर घराचा गणपतीपेक्षा देखील आपल्याला बाहेरचेही गणपती आवडायला लागले. शक्य आहे, कारण ते मोठे असतात, त्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु हळूहळू गणपती राजे व्हायला लागले आणि त्यामुळे घरातल्या गणपतीला पूजल्यानंतर किंवा त्याच्या आधी देखील आपण त्या राजांना भेटायला जायला लागलो. झालं काय, राजाचं महत्त्व वाढलं आणि बरोबरच आहे, कारण शेवटी तोही गणपतीच आहे. परंतु त्याबरोबर असलेले प्रॉब्लेमही वाढले. त्या राजांच्या दर्शनाकरता जायचं, लाईनीत उभं राहायचं पहाटेपासून किंवा रात्रीपासून आणि नंतर ते दर्शन घ्यायचं 3, 4, 5 तास 10 तास थांबून थांबून. तुम्ही जर VIP असाल तर कदाचित तुम्हाला लवकर दर्शन मिळेल, वशिल्याचं असाल तरीही मिळेल. परंतु ते दर्शन असेल पैशाने मोजलेलं किंवा एंट्री फीने घेतलेलं. मग अशा वेळेला मनात विचार येतो की आपल्याकडे घरामध्ये गणपती आहे, तस्वीर आहे, तो गणपती आणि तो गणपती ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? उत्तर काही हो म्हणून नाही आहे, उत्तर नाहीच आहे. फरक कशातही नाही आहे. फरक आहे भावाचा आणि भावनेचा. एके ठिकाणी पैसा जातो आणि एके ठिकाणी फक्त भावना असतात. तेव्हा श्रद्धा, भावना ह्या फार महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. घरामधला गणपती निद्रिस्त आहे आणि बाहेरचा गणपती नवसाला पावतो असं कधीच होणार नाही आहे. आणि म्हणूनच श्रद्धेचा अवमान नक्कीच करू नका. भाव द्या, पण भावनांना विसरू नका. डोकं टेकण्याकरता धक्के खाऊन किंवा शिवागाळ खाऊन जाऊ नका. मला वाटतं मनातला पुजलेला गणपती हा भावाने पुजलेल्या गणपतीपेक्षा देखील जास्त मोठा असेल. घरातल्या गणपतीची आपण पूजा करा, अर्चा करा, त्यांना नैवेद्य दाखवा, त्याच्याशी एकरूप व्हा. त्या गणपतीसमोर शांतपणे 5-10 मिनटं डोळे मिटून बसा, जे कदाचित तुम्हाला बाहेर जमणार नाही. कारण कदाचित बाहेर कार्यकर्त्याकडनं तुम्हाला थोडासा त्रास होईल, धक्के होतील, लोक ओरडतील आणि अशा वेळेला वाटेल की त्या अमुक फुटी गणपतीच्या दर्शनापेक्षा आपल्या घरचा गणपतीच चांगला होता, जो आपल्याशी बोलू शकत होता, आपल्याशी बोलत होता आणि म्हणत होता की तू मला डोळे भरून बघ, मी तुझाच आहे. हे कदाचित तिकडे नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. तिथेही आपण जावं, पण अर्थातच उगीच धक्काबुक्का करून किंवा लाजिरवाणेपणे किंवा भिकाऱ्याप्रमाणे कोणी जाऊ नये. अर्थात हे का आणि कसं होतं, त्याच्यामध्ये काही सुधार करता येईल का, तर हा एक मोठा विषय आहे जो खरंच गांभीर्याने जाणला गेला पाहिजे. श्रद्धा ठेवा, तो घरातला गणपती असो, बाहेरच्या मंडपातला असो, परंतु माजूरपणे करू नका. बस एवढंच. कारण शेवटी दैवत आहे हो, सगळ्यांना सारखंच पावणार ते. आणि म्हणूनच तुम्ही बघा, विश्वासाने, तेवढ्याच पूजेने, तेवढ्याच अर्चने आणि तेवढ्याच भक्तिभावनेने गणपतीचा, मग तो घरातल्या किंवा बाहेरच्या दोघांचाही पूजा आणि नवस हे सगळे प्रकार तुम्ही करून बघा. तुम्हाला वाटेल की काही झालं तरी भक्ती, श्रद्धा, उपासना, साधना, भावना हे गणपतीला जास्ती आवडतं. भावामध्ये येतो तो देव आणि भावनेमध्ये येते ती श्रद्धा. आणि म्हणूनच मला वाटतं आपण एकत्रीकरण करूया देवाच्या आणि श्रद्धेचं रास्त भावनेने. गणपती बाप्पा मोरया. द ब्रेन टॉक्समध्ये विनय.